नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे बुधवार आणि डेट आहे 4 फेब्रुवारी 2026 आणि आज माझा आहे वाढदिवस. कितवा? 25 झाले. आता सकाळचे वाजले 10 आणि आता मी चाललो आहे मंदिरामध्ये पाया पडायला. त्याच्यानंतर पाहूया काय प्लॅन होतो. तसं तर आज प्लॅन अजूनपर्यंत तरी एक प्लॅन होता, पण तो विस्कटलेला वाटतो आहे. आणि रात्री सेलिब्रेशन झालं असतं तर तुम्हाला दिसलं असतं. काहीच नाही झालेलं मिळत. फक्त रात्री बाहेर गेलेलो होतो एकटाच फिरत फिरत मी टाईम. तर आता ब्लॅक कॉफी बनवावी लागेल कारण की मम्मी घरी नाही मिळत. तर ब्लॅक कॉफी पिऊया आणि मग बाहेर जाऊया. या तुम्ही पण ब्लॅक कॉफी प्यायला आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा नसेल केलं तर. आता मंदिरामध्ये जातच होतो तर इथे आलाय वैभव बंधू आणि त्याची गाडी बंद पडलेली आहे ओला, म्हणून मित्रांनो ओला घेऊ नका. आता आलोय साईबाबांच्या मंदिरामध्ये, दर्शन झालेले आहेत. आता पुढे चाललो. आता आलोय नाचनदेवी मातेच्या मंदिरामध्ये, गावदेवी आहे आमची. तसं तर दिवसाची सुरुवात नेहमी देवदर्शनानेच होते, घरीच पूजा वगैरे करून. पण बड्डेच्या दिवशी मंदिरात जाऊन जी संतुष्टी भेटते ती काहीच सांगू नाही शकत. अजून आपण देवदर्शनासाठीच जाऊया, बड्डे आहे. तर मित्रांनो आता 11 वाजलेले आहेत आणि गावातल्या देवांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता चाललो आहे 35 किलोमीटर लांब. आणि कोण आहे सोबत? ही कोण आहे? काकू. तर ते तुम्ही हिच्या मिनी व्लॉगमध्ये बघा प्रॉपरली, कारण की मी तिकडे ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे. आपल्यामध्ये थोडेसेच क्लिप्स टाकेल. तर मित्रांनो गेस करा 2 दिवसात कितीचा पेट्रोल टाकला असेल? आता पण टाकी फुल झालेली आहे. 2 दिवसात 1350 रुपयाचा पेट्रोल खालेला आहे गाडीने. तर फायनली गाईस पोचलो आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात. GT घेऊनच, तुम्ही फ्रेममध्ये अगोदर बघितलीच असेल. गणपती बाप्पा मोरया. दर्शन तर घेऊन झालेले आहेत. तर तुम्हाला पूर्ण रील हिच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल इंस्टाग्रामवर. आमच्या दोघांचाच प्लॅन होता हिच्या बड्डेला पण सिद्धिविनायकला जायचा, आणि हा पण आमचा येतानाच झालेला. तर आम्ही दोन्ही प्लॅन सक्सेसफुल केलेले आहेत. फक्त एक विस्कटला, तो आता सांगणार नाही कुठला. चांगलाच मोठा प्लॅन होता, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय. खूप खर्च झालेला आहे आम्हाला इथे येण्यासाठी, कारण की आम्ही हत्ती पाळलेला आहे. ही नाही हत्ती, गाडी. फायनली मित्रांनो पालघरच्या 4 रस्त्यावर पोचलोय. किती वाजल्यात? 1. आता आलेलो पालघरच्या मठामध्ये दर्शन घ्यायला. आता पाहूया काय प्लॅन होतो बड्डेचा. विदाऊट प्लॅनिंग. तसं तर कधी प्लॅन करतच नाही कोणीही. बड्डेचं बजेट कमी असल्या कारणाने फक्त हिला मी लस्सीवर भागवतोय. रडू नको ग, रडू नको. भावाकडे पैसे कमी आहेत तुझ्या. जाऊ द्या बड्डे म्हणून, नाही तर बोलली असती नीट भरणार आहे. आता वाजलेले 3 वाजून 10 मिनटं झाले आहेत. घरी कधी झालं होतं 2 वाजता ऑलमोस्ट आलेलो घरी. आणि अजून तरी बड्डेची फिलिंग नाही मिळत, कारण की अजून केक कुठे कट केला आहे. मस्ती करतोय. तशी तर बड्डेची पहिल्यासारखी एक्साइटमेंट राहिलेलीच नाही मिळत. 2019पर्यंत खूप एक्साइटमेंट असायची बड्डेची, आता काहीच नाही मिळत. आणि कपडे चेंज केलेले आहेत कारण की धूळ खूप उडत होती रोडला. आणि व्हाईट पॅन्ट घातलेली, तुम्ही फोटोज वगैरे बघितले असतील. व्हिडिओमध्ये तर पूर्ण दिसलं नसेल. आणि शर्ट घातला होता. शर्ट जास्त नाही मागला, पण पॅन्ट मागली होती, तर दोन्ही पण चेंज करून टाकले. आणि आता कुठे चाललो आहे दाखवतो तुम्हाला. थांबा, पूर्ण व्हिडिओ बघून जाच. सोलो बड्डे डेट गाईस. एकटाच आलेलो. आता वाजले 6:30 आणि आलेलो बोईसरला. आता पाहूया घरी जाऊ आणि मग काय मित्र येतील तर केक कापू, नाही तर पुन्हा कुठेतरी लंचला जाऊ, सॉरी डिनरला.
फायनली मित्रांनो केक कटिंग सेरेमनी चालू होणार आहे बघा. पहिला केक आणि दुसरा तर भारीच आहे. यूट्यूब हार्दिक हार्दिकने आणलाय, धन्यवाद. आणि तिसरा केक सोनू म्हणजे आणलेला आहे दिल्लीवरून केक. आमचा मेघूला केक पाहिजे. अरे हो बस कर, खा. आमचे सर्व मित्रमंडळी आलेले आहेत. हिमांशू आहे, समीर आहे, प्रणय आहे, निनाद, मयूर, रतीश, प्रथमेश राऊत, सुशांत आहे, सार्थ आहे, हार्दिक आहे, दक्ष आहे, शुभ आहे आणि आमची गुड्डी आहे. पण आम्ही एकासाठी थांबल्यात, 1-2 मित्रांसाठी. ते अजून आलेले नाही मिळत, तर लवकर या. एक वितळायला लागल्यात. नको इकडे या. इसका मुझे था इंतजार, आ गए फायनली मित्रांनो चौथा केक आलेला आहे. खूप चमकतोय, खतरनाक. काय बोलतो? वर्ष आली हार्दिकला व्हिडिओ काढा. 25 आता 25 झाली. 25 मला माहिती 25 मित्रांनो आता 1 वाजलेला आहे आणि आपला बड्डे संपलेला आहे. तर आता मी उभा आहे आमच्या नाक्यावर. पहा GT आहे आणि इकडे आपले मित्र म्हणजे भाऊ भेटलेले आहे. हर्ष बड्डे संपल्यानंतर विश केलं आहे. तसे त्याची मेसेज सकाळी झालेले मेसेज. तर गेलो होतो म्हणून सर्वांचा खूप खूप धन्यवाद. सर्वांना रिप्लाय भेटणारच आहेत होपफुली. सर्वांना भेटले पण असतील. आता घरी जाऊन काय करणार आहे, व्हिडिओ एडिट करेल, रिप्लाय देईल, नंतरच झोपेल. कारण की उद्या आपल्याला तसं पण काही काम नाही मिळत. आणि ज्यांनी कोणी तुमचं मौल्यवान वेळ काढून मला विश केले असतील, माझ्या बड्डेला आले असतील घरी, तर खूप खूप आभारी आहे मनापासून. आणि आता घरी जाऊन भेटतो. तर आता वाजलेले आहेत 2:20 झालेले आहेत. सर्वांना रिप्लाय देऊन झालेला आहे आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद ज्यांनी टाईम काढून विश केला. कारण की आजच्या युगामध्ये कोणाकडे टाईम नाही मिळत आणि बड्डे विश करणं पण आजकाल खूप मोठी गोष्ट झालेली आहे. आणि आता थंबनेल वगैरे एडिट करायचं आहे, फोटोज स्टोरीज वगैरे पण टाकायचे आहेत. ते टाकूनच झोपणार आहे मी. अजून गाडीवर चादर पण टाकायची आहे कारण की गरम गाडीवर काय चादर टाकणार. आता थंडी झाली असेल, 1 तास झालेला आहे, 1 तासाच्या वरती झालेला आहे घरी घेऊन. तर आता तुम्हाला दाखवतो गिफ्ट्स. हा टी-शर्ट ही गिफ्टेड आहे. अजून 2 गिफ्ट आलेले आहेत, दाखवतो. आणि ज्याने कोणी मला सांगितलं आहे की मी तुला गिफ्ट देणार आहे तर द्या ना, कधी देतील. तर हा जो ब्लॅक कलरचा टी-शर्ट आहे तो भाविकने गिफ्ट दिलेला आहे. भाविक बड्डेला आला होता पण साईश बड्डेला येऊ नाही शकला, पण त्याने टी-शर्ट पाठवला होता कोणाकडे, भाविककडे. प्राईम टचची ओनर, खूप खूप धन्यवाद दोघांचेही टी-शर्ट दिल्याबद्दल. ऑलरेडी माझ्याकडे कपडे नाही मिळत घालायला आणि तुम्ही मला कपडे गिफ्ट करतात, धन्यवाद. तर बड्डे संपलेला आहे आणि आपला व्लॉगही संपत आहे. दुसरे व्लॉग येणार आहेत, हा इथे संपूया. आणि काय बोलू, काहीतरी बोलायचं आहे. थांबा 1 मिनटं आठवू द्या. आणि जे माझ्या बड्डेला आले होते आणि माझा बड्डे त्यांच्यामुळे स्पेशल झाला, तर खूप खूप धन्यवाद. तसं तर बड्डेचा दिवस पण माझ्यासाठी ऑलमोस्ट नॉर्मल असतो, पण काही लोकांच्या येण्याने बड्डेला खूप बरं वाटते. तर होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. उद्या नाही, आज सकाळीच चालू करायला लागेल. पहाट झालेली आहे मित्रांनो, पहाट. चला थांबा, तुम्हाला
गाडीवर कपडा टाकून पण दाखवतो. चला बाय बाय. कपडा टाकताना बघून जा, शेवटला दाखवलेला आहे. 2:30 वाजलेले आहेत मित्रांनो आणि चादर टाकलेले आहे. बाय बाय.